चेक करायला हवा. स्प्रूहाला पिझ्झा पाहिजे म्हणून आम्ही आलोय पार्सल घ्यायला. एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आज ॲक्च्युली काय झालं की मला असं काल रात्री झोपायला जरा उशीर झाला ना, त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे मग मला दिवसभर एकदम असं मी याच्यामध्ये होती, हँगओव्हरमध्ये असतो ना आपण झोपेच्या एकदम, तर नुसती झोप लागायची मला. तर सकाळी मला 5लाच उठावं लागलं होतं, त्याच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही झाली. त्याच्यामुळे काय झालं, सगळा डे माझा जरा खराब गेला. मी त्याच्यामुळे आज सकाळी ब्लॉग स्टार्टच नाही केला. तर आज मी माझा ब्लॉग स्टार्ट करते. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. आणि कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आणि आता ब्लॉगची स्टार्ट करते संध्याकाळची. आता संध्याकाळचे 8 वाजले आणि जस्ट मी माझा स्वयंपाक फिनिश केला आहे आणि थोडंसं बाहेर गेलो होतो. ॲज यू गाईज नो की आता आपण न्यूजमध्ये बघतो आहे की पेट्रोलियमचं थोडंसं आता काही गोष्टी त्या महाग होतील आपल्याला. तर मी जरा न्यूजवर बघितल्या, त्याच्यामुळे मग म्हटलं जरा पेट्रोल टाकून येऊ. तर मग माझ्या गाडीची टँक फुल करून आले मी. आणि त्याच्यानंतर आम्ही स्पृहाला थोडंसं बाहेर घेऊन गेली. तर तिला खायचं होतं काही गोष्टी, पिझ्झा वगैरे, स्प्रिंग रोल वगैरे, तर ते तिला घेऊन दिलं मी. आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी आता कुकिंग करते. तर मी कुकिंगमध्ये काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते एका लुकमध्ये. चला तर मग बघा, ही परत एक बीटरूटची चपाती, अंडे 2 बॉईल, तिला एक, मला एक, राईस तिचा आणि माझा. त्याच्यानंतर आहे ना सकाळचं भरीत उरलं आहे थोडंसं, ते शेव ती काढून ठेवली, म्हटलं आता ते संपून टाकू परत त्याच पॅकेटमध्ये टाकण्यापेक्षा उष्टी. त्याच्यानंतर आहे ना तिला पापडाचा खोडा खायचा होता स्पृहाला, त्याच्यामुळे तिला पापडाचा खोडा बनवला, उडदाच्या पापडाचा. आणि अशी चपाती तिला असे तुकडे करूनच द्यावा लागतात, तर अशी बनवली आहे. तर एकंदरीत असा स्वयंपाक झाला आहे माझा. तर गाईज या सगळे जेवायला. गाईज आजचा ब्लॉग फार छोटा होता आणि ॲक्च्युली कंटेंट करायला ना काही दिवसभर मी झोपलेलीच होती, मला जरा बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे ना मी पूर्ण शूट नाही करू शकली, काही असं स्पेसिफिक नव्हतं काही. त्याच्यामुळे नाही का असं माझा आज ब्लॉग जास्त मोठा नाही होणार आहे. आणि जर कोणाला बोर होत असेल तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की माझा ब्लॉग आज छोटा होणार आहे. तर असेच माझे ब्लॉग तुम्ही बघत राहा. माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील माझ्या ब्लॉग्सवरती तर प्लीज कमेंट करा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहे ते पण नक्की सांगा. आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. आणि माझ्या व्हिडिओजवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ जर आले तर ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसून जाईल. बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग आता मी माझ्या ब्लॉगचा इथे एंड करते आणि उद्या पुन्हा भेटूया, उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.